नमस्कार मित्रांनो, आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे। चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट। सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। लोकसभा निवडणुकीत भाजपाला सपाटून मार खावा लागला, त्यानंतर भाजपाकडून आत्मचिंतन केले जात आहे। पराभूत उमेदवारही पराभवाची कारणे शोधत आहे। नंदुरबार लोकसभा मतदारसंघ हा तसा पूर्वेपासून काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो, तर या बालेकिल्ल्याला भाजपाच्या हिना गावित यांनी सुरंग लावली। सलग 2 वेळा त्यांचा विजय नोंदवला, पण त्यांची हॅट्रिक हुकली। याला त्यांना आता थेट शिंदे गटाच्या नेत्याला जबाबदार ठरवले। एवढंच नाही तर या नेत्यांना आमदार होण्यापासून रोखावी अशी तक्रारही त्यांच्या भाजपाच्या श्रेष्ठीकडून केली जात आहे। त्यामुळे नंदुरबारमध्ये भाजप विरुद्ध शिवसेना शिंदे यांचा वाद होण्याची दाट शक्यता आहे। दरम्यान नंदुरबार लोकसभा मतदारसंघात हिना गावित यांना मोठा पराभवाला सामोरे जावं लागणार आहे। सलग 2 वेळा विजयीनंतर हॅट्रिक करण्याचे हिना गावित यांचे स्वप्नभंग पावले हा भाजपासाठी मोठा धक्का मानला जात आहे। पण मंत्री आणि त्यांचे वडील विजयकुमार गावित यांच्या वर्चस्वालाही धक्का होता। या पराभवाची कारणे आता शोधली जात आहे। हा पराभव शिवसेना शिंदे गटाचे नेते माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्यामुळे झाल्याचा आरोप हिना गावित यांनी केला। रघुवंशी यांनी महायुतीचे काम केले नाही, त्यांनी महायुतीच्या विरोधात काम करताना काँग्रेसची साथ दिली असं देखील त्यांनी आरोप केला। शिवाय याबाबतची तक्रार आपण पक्षश्रेष्ठीकडे केल्याचे त्यांनी सांगितले। शिवाय रघुवंशी यांना विधान परिषद घेतली जाणार आहे, मात्र त्यांना आमदार होण्यापासून रोखावे, त्याऐवजी त्यांना प्रामाणिक शिवसैनिकाला विधान परिषदेत पाठवावे अशी मागणीही गावित यांनी केली। तर मित्रांनो, याविषयी आपलं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम या चॅनलवरती बघायला मिळतील। तूर्तास धन्यवाद। जय महाराष्ट्र।